नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून आता देशातील 7 राज्यांमधील नागरिकांना दरमहा 3,500 रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे। येत्या 25 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू होत आहेत। यामुळे ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि दिव्यांग व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारने सांगितलंय की हा उपक्रम विशेषतः गरीब आणि दिव्यांग लोकांच्या आर्थिक स्थैर्यासाठी राबवण्यात येत आहे। या योजनेचा थेट फायदा गरीब रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड धारक नागरिकांना होणार असून पेन्शनची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे। यामुळे गैरव्यवहार आणि विलंब होण्याची शक्यता ही फारच कमी होईल। जिल्हा स्तरावरच्या अधिकाऱ्यांना सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत। विशेषतः लक्ष 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 80% जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना दिलं जाणार आहे। पूर्वी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे पेन्शन पुरवत होतं, परंतु प्रत्येक राज्यामध्ये ते दर वेगळे होते। आता नव्या योजनेमध्ये 3,500 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली असून ती हळूहळू इतर राज्यांमध्ये देखील लागू होणार आहे। यामुळे पेन्शन प्रणालीमध्ये एक समानता येईल। सध्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता म्हणजेच नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम या अंतर्गत वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांगांना पेन्शन दिली जाते। राज्य सरकार त्यामध्ये अतिरिक्त रक्कम देतं। मात्र यावेळी वाढलेली रक्कम आणि नवीन नियमांमुळे सर्वात गरजू लोकांपर्यंत मदत ही अधिक प्रभावीपणे पोहोचेल। तर यामध्ये लाभार्थी कोण कोण आहेत? तर 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, 40% किंवा त्याहून अधिक दिव्यांग नागरिक, त्यानंतर गरीब रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती। सरकारच्या या निर्णयामुळे समाजातील दुर्बल घटकांना स्थिर आर्थिक उत्पन्नाचा आधार मिळेल। तसेच पेन्शन थेट खात्यात जमा होणार असल्यानं पारदर्शकता आणि विश्वास वाढेल। केंद्राचं म्हणणं आहे की ही योजना सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यास मदत करेल आणि वृद्ध, विधवा आणि दिव्यांग नागरिकांना सन्मानाने जगता येईल। ही योजना सुरुवातीला 7 राज्यांमध्ये लागू होईल आणि पुढील टप्प्यामध्ये इतर राज्यांनाही समाविष्ट केलं जाईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।